हाय गाइस, तर तुमचं स्वागत आहे डीजे रॉय या ब्लॉगिंग चॅनलवरती. तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवत घेतले आणि तो चॅनल पण आपला युट्यूब चॅनल म्हणजे अकाउंटचा पासवर्ड विसरला तर मोबाईल दुसरा येतो ना, त्यामुळे ते त्या विसरला लॉगिंग बघू तो नंतर टाकायचं त्यावर टाकायचं त्या बघू आपण. पण आता चालू आहे मी शेगावला, दाखवतो कोण कोण आहे तुम्हाला. मी आता टिटवाला स्टेशनला कल्याणला गाडी आहे 3-3:30 वाजता 3:30 वाजता आहे काहीतरी गाडी. तर इथल्या डायरेक्ट निघतो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. धन्यवाद, मजा येईल कारण बऱ्याच दिवसातून बनवायला घेतले. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. धन्यवाद. तिचा टाइम झाले तरी मी अजून टेकवायला जाऊ गाडी, पण ही पण गाडी लेट झाली अजून टेकवायला जाऊ. गेलो ऐकायला वाटतं 2:28 ची गाडी होती, वाजलं बघ इथे 2:28 होती, 2:35 झाली तरी गाडी आहे 7 मिनिटं ना. तिकडे कल्याणला 3ची गाडी. बघू आता पोचतो का काय करायला. 2:42 ला ट्रेन आली. बघू आता किती फास्ट जाते नाही कुठं कुठं लांबतं काही नाही करा. माझा आधी जावरा टाईम झाले मला, पण ट्रेनचा टाईम नाही नक्की माहीत किती आहे त्या. बघू आता गेल्या मागू टिटवाळा स्टेशनवाले आत्ता निघली गाडी. कल्याण स्टेशनला गाडीने अजून आधी गाडीला टाइम 1:55 गाडी आता आहे. मला माहित होतं, मी याला आणलेला 2:55 म्हणून मी सगळी लवकर आल्या. आवाज नसेल जास्त येत कारण माईक नाही घेतला, माईक घेतला जास्त आवाज. कोण कोण आहे तो सुशांत आहे, बरीच जण अजून तो हर्षू मित्र सगळी बसले. यांची भांडणं बघा यांची अजून आहेत. दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत ते. गाईडला ट्रेन भेटली तर आम्ही आमच्या टिटवाल्यापर्यंत पोहोचलो. या बघा हे गेम खेळता ना दुसरी कामाने, घरी पण गेम बाहेर पण गेम. आणि या तिघे ना दुसरी तिकडे सेट आहेत. सगळं वेगवेगळं इकडे कारण लेट तिकडे कारण ऍडजस्ट करायला लागतं, पण काही कारण नाही समजत. जाऊ दे आता आहे तसा ऍडजस्ट करायला लागेल. आणि मी आमच्या टिटवाल्याला आहे. पेपर नाही गेली, पबजी गेला. तू पबजी लवर आहेत. टिटवाला आला बघ आपला. नाही बघा टिटवाला आमचा माझ जेवढ्या टिटवाल्याचा हे ना वाटते. अरे कुठे आहे गेला काय वेगवेगळ्या इथं अर्ध्या इथं तर अर्ध्या इथं बघा सगळे वेगवेगळ्या इथं बसल्या. इथं दोन आज अजून पुढं आहे बघा, आधी पुढं आहे तिकडे आहे. तर आता जाऊ दे असतील तिथं बसल्या. बघू आता कुठं कुठं आहे ते काय. तर आम्ही आता नाशिकला पोचलो वाटतं. नाशिकला पोचलो असेल मग. नाशिक पर्यंत पोहोचलो ना. मी जेवणार काय रसिकाचा फोन आले, फोन होता नाही. ही सानिका झाली आवसांडी. ही बारकी मामी आवसांडी, ही मोठी मामी, ही माई दुसरी ही इथं बसते. ही दोघा माकरा इतका झाले आणि यो मी स्वतः. काहीच आमचे सानूबाई असे झोपले. उठली मुसलमान हे कुठत नाही झोपणार कारण घरी पण सारखे बाहेर पण सारखे. आमची चर्चा झालीच पाहिजे. याला आवाज नाही जाई केव्हापासून आवाज देतो. माणसं मोठी झाली असं असतं त्यांचं. ती मोठी माणसं आहे ना आपला. हाय गाईज, अरे बघा यांची नाटकं चाललेत. बोलल्यावर जरा जोरात बोलत असते. आम्ही पोहोचलो होतोच. काय किती वाजले 2 वाजले. जाम लेट झालो, बाहेर गेल्यात ना होतो 2 वाजले. पण आता पोहोचलो ना. बघायला 3-4 वाजतील झोपायला. जरा जोरात चिकला असते माहिती नाही ना.
तसं आहे ना. काय तर पोहोचलो शेगाव स्टेशनला. आता उतरलो आम्ही. ही आपली बनीस आणि हवी आहेत सगळी पुढं. आणि ही माझी बॅग. आणि ही माझी अयो दिशू, सानू, आरशू, आरशू नाही सुशांत. मी आपली बॅग. काही गरज आहे. ही मामी. आरशू. काय मामी काय? मामी काय? नाही मटण पार्सल. विद्यार्थी विद्यार्थी स्वप्नमूर्ती आहेत आमचे ते. काहीच आम्ही चौघाजण येत आहो. मी, सानू, हर्षू ना सुशांत. दुसरी पुढे गेली का मागे आहेत काय माहित. आम्हाला नाही माहित कुठे पुढे गेली का मागे. अर्धी पुढं अर्धी माग. अर्धी पुढे ना अर्धी मागे. ना रुंगावसाला आता किती टाइम लागेल काय सांगता येणे. 1 घंटा भेटला तरी बरं. म्हणजे झोपाचा ना सकाळच्या उठाचा ना काय आहे त्या पुढचा प्रोग्राम बघू. तो व्लॉग आपण इथंच एंड करू. म्हणजे तिथं पोहोचल्यावर त्या व्लॉगमध्ये कमी आहे जरा पण हे आला. त्याला आली. आता निघा. आपली कावासाठी कार थांब 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 पल चल ना. काय पण शेगाव दाखवू दे. शेगाव तर भेटते आम्ही आता आलोय रूमवर. आम्ही ना सुशांत गेले काम करायला. आणि आम्ही 8 दिवस गाजर ना असं लावल्यात का असं वाटतं विठ्ठल. गाईज तर आम्ही आता जेवतो. नाही इथंच व्लॉगचा एंड करतो. आता वाजलेले आहेत 3 वाजून गेलेले आहेत आणि व्लॉगचा इथंच एंड करतो. बाय बाय.